बिग बॉस मराठी 5चा सीझन शेवटचा दिवस आहे. वर्षाताई किचन एरियामध्ये आहेत, फ्रीजमधून काहीतरी काढत आहेत, तेव्हा बिग बॉसचा आवाज येतो. मग वर्षाताई सांगतात की काय करायला ते. वर्षाताई म्हणतात फणसाचा कुठला तरी एक पदार्थ बनवत आहेत असं सांगतात. मला त्याचं नाव माहिती नाही आणि तो पदार्थही मला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याची काही सांगू शकत नाही की ते कसं आहे ते. तर ते फणसाचा पदार्थ बनवतात आणि म्हणतात की मला आणि निकीला खूप आवडतो हा पदार्थ, असं म्हणून सांगतात. आणि बिग बॉस म्हणतात तुमच्या दोघीच्या आवडी एकसारख्या आहेत, आवडीनिवडी एकसारख्या झालेल्या आहेत, आता तुमच्यामध्ये मैत्री झालेली आहे असं म्हणतात. तेव्हा निकी काय करते, निकी येऊन वर्षाताईच्या गळ्याला पडते आणि मिठी मारते. असं हे सगळं दृश्य पाहून बिग बॉस काय म्हणतात की अरे, विळ्या आणि भोपळ्याची मैत्री झाली. मग असं म्हणजे बिग बॉसचे हे शब्द ऐकून सर्वांना म्हणजे आश्चर्य वाटतं की असं कसं. तर खरंच आहे आणि हे म्हणजे विरुद्ध टोकाला असल्यासारखे, दोघीचं एकमेकाशी कधी पटत नव्हतं, त्यांचं आता ह्या शेवटच्या दिवशी खूप पटायला लागलेलं आहे. त्यामुळं बिग बॉसलाही आनंद झालेला आहे आणि इतर सदस्यांनाही आनंद झालेला आहे आणि सगळे सदस्य एकमेकासोबत खेळीमेळीच्या वातावरणात आहेत शेवटच्या दिवशी. आणि कोणी कुणाचा द्वेष नाही, राग नाही, टास्क नाही. आणि बिग बॉसनेही म्हणलेलं आहे की आता याच्यानंतर टास्क नाही आहे, त्याच्यामुळे सर्वजण खुश आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा वर्षाताई आणि निकीच्या मैत्रीचा एपिसोड?